जरांगे पाटलाच्या मुखोट्यामध्ये अजून कोण बोलत आहे हे तुमच्या लक्षात येते का जरा? कारण शरद पवार स्वतःच म्हणाले की कायद्याने मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. मग आणि जेव्हा द्यायचं होतं तेव्हा मराठी लोक म्हटले का नको म्हटले, आणि आत्ताच त्यांना आरक्षण का पाहिजे? कारण BJP सरकार म्हणते की UCC लागू करणार, म्हणजेच काय की सर्व नागरिक समान कायदा आम्ही आणणार, म्हणजेच काय जातीवाद संपून जाणार. मग हे कोणाला नको? जातीवाद कोणाला पाहिजे? जातींमध्ये भांडणं कोणाला पाहिजेत आणि त्याचा कोणाला फायदा होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जर BJP सरकार म्हणत असेल की जातीवाद नको, सगळ्यांना समान कायदा, याचा कोणाला जास्त त्रास होतोय? आणि तेच लोक हे अशा विविध माध्यमांतून आणि मराठ्यांनाच आरक्षण द्यावं असं म्हणत आहेत त्यांच्या मुखोट्यातून. पण आज त्यांना आरक्षण दिलं तर उद्या दुसरा समाज उठेल, मग हे जातीवाद कायम राहील.